गंध कोवळ्या फुलाचा त्यात श्वास सावयाचा देह लाजतो कळीचा स्पर्श होत पाखराचा वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी रास रंगात भिजते अनुक्षणते केशरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा सौरभ केदार दादाकडे त्याच्या औषधाच्या गोळ्या त्याची डबी कायम त्याच्याबरोबर असते. धमकी दिली आम्हाला त्या दिवशी दोघांना. आम्ही काही सांगितलं तर तो घेवळा घेईल म्हणून आम्ही काही बोललो नाही रे इतके दिवस. पण आता नाही. पण आता जर काही मी तुला सांगितलं नाही ना सौरभ तर तुझं आणि राधाचं दोघांचं आयुष्य संपून जाईल. सॉरी यार. तुझी अवस्था नाही बघत रे मला. नाही बघू. ओले डोळे पुस. चल चल. गार्गी ऐक माझं. हे बघ मी काय सांगते नीट आई प्लीज ग. मला तर कळतच नाहीये त्या राधा बरोबर मी का करू शेअर माझं लग्न. एक तर ती माहितीये ना तोंड पाडून बसणार. लग्न आहे की सुता कशी वागणार म्हणजे माझ्या सगळ्या मूडची वाट लावणार ती. ए प्लीज आम्हाला नाही 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 शेअर करायचंय. तू असा का विचार करतेस राधा बरोबर शेअर करायचंय म्हणून. तू असा विचार कर ना की गौतम बरोबर आपल्याला लग्न शेअर करायचं त्याच्या बरोबर मांडव शेअर करायचा असा विचार कर. हे बघ एक तर गौतममुळे तुझं लग्न होत आहे हो की नाही. तो किती जॉली आहे किती उत्साहात आहे. मग तू असा विचार करून बघ ना एकदा. आणि प्लीज निदान तुझ्या लग्नाचा तरी आनंद मला घेऊ देत का. एवढं करशील ना माझ्यासाठी प्लीज. हॅलो हॅलो राधा. मी सीमा बोलतेय. हा सीमा बहिणी कशी आहेस तू. तब्येत बरी आहे ना तुझी. बरी आहे. बरं मी तुला फोन अशा करता केला होता की आम्ही केदारच्या हळदीचा कार्यक्रम करतोय. बरं पद्धत अशी आहे की नवऱ्या मुलाला हळद लावून झाली की तयार केलेली ती हळद नंतर नवरी मुलीला लावायची असते. त्याला उष्टी हळद असं म्हणतात. आयुष्य वाटून घ्यायचं असतं ना दोघांनी. त्याची सुरुवात ह्या उष्ट्या हळदीपासून. तेव्हा इथला कार्यक्रम झाला की आम्ही हळद घेऊन तुझ्या घरी येऊ आणि आम्हीच तुला ती हळद लावू. तुझ्याकडचं कोणी नाहीये आम्हाला ठाऊक आहे पण आम्हीच तुझ्याकडच्या होऊ आणि तुला हळद लावू. चालेल ना ग तुला. हो ठीक आहे ठेवते मी फोन. काळजी घे तू. हा
मार्कंड, नाही म्हटलं नशीबच म्हणायचं नाही का, तुझ्या बिझनेसचा तिढा वेळेवर सुटला नाही का, नाही तर सगळं अवघडच होतं. काय अवघड होतं रे, सीमाने सगळं एक हाती सांभाळलं. मी तुला स्पष्ट सांगतो मार्कंड, तू नसतास ना तरी तिने अगदी हिमतीने सांभाळलं असतं सगळं. कसलं हिमतीने सांभाळलं असतं मार्कंड, मला वृद्धाश्रमात टाकायला निघाली होती. अहो पण ती वेळ तुम्हीच आणलीत दादा. केदार आजारी आहे माहीत असूनही सतत त्याचा पाण उतारा करत राहिला. जाऊ दे ना, थोडं तुम्ही बदला, थोडं तो बदलेल. अरे तो कसला बदलतोय, सगळी नाटक आहेत त्याची आजारपणाची, आणि तुम्ही भूलताय त्याच्या नाटकाला. दादा मग डॉक्टरांचं काय? डॉक्टरांचं काय म्हणजे त्याचेच भाई बंद ते. नाही नाही, लोकांना कसं मूर्ख बनवायचं याची फार मोठी विद्या आहे त्या केदारकडं, आणि तुम्ही बनताय सगळे मूर्ख. हा, तो माकडासारखं नाचवतोय, नाचतायत सगळे ना. माझे शब्द खरे ठरतात की नाही बघा, नाटक आहेत सगळे, नाटक आजारपणाची. हे बघा दादा, तरीही तुमच्या त्याला चार चौघात सतत घालून पाडून बोलण्याचं जस्टिफिकेशन होऊ शकत नाही. दादा आणि त्याचं लग्न होतंय आता. अहो नवीन सून घरात आली ना की सगळं सुरळीत होईल. ती डॉक्टरच आहे ना, राधा. अरे तुला खरं सांगू का मार्कंड, अगदी मनापासून सांगतो, ह्याची लायकी नाही रे राधा सारख्या मुलीबरोबर लग्न करायची. हे कसलं शेळपट, हा वाट लावेल तिच्या आयुष्याची. दादा हो परत तेच. हे बघा दादा, यापुढं तुम्ही केदार बद्दल हे असले शब्द वापरणार नाही आहात. वॉर्निंग देतो ना शेवटची. पण मला एक सांगा दादा, म्हणजे केदार या मुलीकरता योग्य नाही असं तुमचं म्हणणं आहे, बरोबर ना? मग कुठल्या टाईपचा मुलगा योग्य असं तुम्हाला वाटतं? केदार सोडून दुसरा कोणीही. तसं नाही हो दादा. माझं म्हणणं असं आहे की दादा, मी अगदी सहज विचारतोय, म्हणजे तुमचं मत मला हवंय म्हणून, कुतूहल म्हणून, बाकी काय नाही. कुठल्या टाईपचा मुलगा राधा करता योग्य तुम्हाला वाटतो? म्हणजे माझ्या टाईपचा, यशच्या टाईपचा की सौरभच्या टाईपचा? सौरभ काय, हा चालेल, तो सुद्धा एक वेळ चालेल, पण तेही माकडच, टनाटना उड्या मारणार, पण ते चालेल या केदार नावाच्या लांडग्यापेक्षा. मध्ये तुझ्या जिभेला काही लगाम वगैरे आहे की नाही? माकड काय, लांडगा काय, काय वाटेल ते बोलतोस. आता उद्या लग्न आहे, हा वाद हवाय कशाला? थांबू आता ही सगळी चर्चा. अरे लग्नाच्या आदल्या दिवशी सुद्धा लांडगा लांडगाच राहतो. तेच चालू होतं. लग्न ठरले म्हणून लांडग्याचा उंच होत नाही का हत्ती होत नाही? तू आधी कसा वागतोयस तो बोल. तुझ्यात काय जनावर लपलंय ते बघ आधी. हो, मी जनावर आहे बस. नाही तर काय, तो आता मार्कंड आहे त्याच्याशी नीट बोलला. मी काय करतो? काय जबरदस्ती आहे? जबरदस्ती? हा मिताली, तू असे वागशील वाटलं नव्हतं मला. तू म्हणजे सरळ सरळ सौरभच्या पाठीमध्ये खंजीरच खूप बसलायस. तर जे काय खरं ना सांग त्याला, सगळं मुकाटाना. मी सगळं सांगितलंच आहे, पण तुझ्या तोंडून त्याला ऐकायचंय ना. हे बघ अवली, मी काही केलं नाहीये. काही केलं नाहीये? नाही केलंय मी काही. अरे मैत्रीण आहेस ना माझी, आम्हाला कळलंय सगळं. मिताली आणि अजिबात फेकाफेकी करायची नाही. तुला माहितीये माझा आणि राधाचं जीवापाड प्रेम आहे एकमेकांवर. एक जरी गोष्ट खोटी निघाली ना, जिवंत सोडणार नाही तुला. सांग लवकर. बोल. सांगते मी, सांगते. लहानपणी मी जेव्हा जेव्हा तुमच्या घरी यायचे तेव्हा तेव्हा बघायचे की तुमचे दादा केदारला किती बोलायचे. ते केदारला ते अजिबातच आवडायचं नाही, भयंकर राग यायचा. तेव्हा मीच धीर द्यायचे त्याला. हळूहळू कॉन्टॅक्ट कमी होत गेला आणि एक दिवस केदार मला अचानक भेटला. मी तेव्हा ऍक्टिंग मध्ये स्ट्रगल करत होते. केदारनी जेव्हा मला राघव मंत्रीच्या प्लॅन बद्दल सांगितलं तेव्हा मी त्याला हेल्प करायचं ठरवलं.
आणि मग बस कळलंय मला सगळं. ची बाल मैत्रीण आहेस ना म्हणून स्पेअर करतोय तुला. चल मी कुठे येणार नाहीये. आवल्या गाडीत बसव तिला. चल. मी सांगितलं. अरे अवले सोड मला यार. आला सगळ्या जणी. हे घे औक्षण कर. चला गौतम तू आश्चर्य वाटलं. उद्या लग्न आहे आपलं, आहे ना? गौतम का असा वागतोयस तू? तू एक सेन्सिबल माणूस आहेस. नवल वाटलं? बरोबर आहे. सेन्सिबल माणसं वेड्यासारखी वागली की नवल वाटतच. म्हणूनच तूही जेव्हा केदारशी लग्न करायला निघाली होतीस तेव्हा मला नवल वाटलं होतं. माझं सौरभवर प्रेम आहे म्हणून मी केदारशी लग्न करते. त्याला सुखी बघण्याचा एकच मार्ग आहे माझ्याकडे. माय फुट. हा तद्दन मूर्खपणा आहे आणि मी तो होऊ देणार नाही. तू केदारशी लग्न केलंस तर सौरभ सुखी होईल हाच मुळात तुझा भ्रम आहे. तू तर जळत राहीलच पण मी सौरभ नाही. नाही गौतम, जीवन मरणाच्या दारामध्ये उभा असलेल्या केदारला वाचवण्याचं समाधान असेल त्याच्यापाशी. या विषयावर वाद घालायचा नाही मला. मी तुला क्लिअर कट सांगतोय, उद्या तू माझ्याशी लग्न करणार आहेस. जर तू केदारच्या दिशेने वळलीस तर माझी माणसं तुझ्या पाळतीवर आहेत. ती तुला उचलतील आणि माझ्याकडे घेऊन येतील. गौतम, तुझं लग्न केदारशी होणार नाही. Got it? तू उद्या माझ्याशी लग्न करतेस. माझ्याशी.
जा रंजू हळद लावून घे ना. हो. मी हळद लावीन, पण माझी एक अट आहे. अट? केदारनी गाणं म्हणून दाखवायचं. अरे वा, केदार म्हणणार ते म्हण. अगं आता मी काय नाही नाही यान, प्लीज प्लीज. हो हो, तुला गाणं म्हणावंच लागेल. करवलीचा मान आहे हा, नाहीतर करवली रुसली बघ. रंजू, अगं काय तू पण अगदी तो म्हंटलंच अरे म्हण पाहिजे. रे. नाही नाही, करवलीचा मान आहे हा, करवली रुसली. तळव्यावर मेहंदीचा अजून रंग ओला, अजून रंग ओला. तळव्यावर मेहंदीचा अजून रंग ओला, अजून रंग ओला. माझ्या मनी प्रीत तुझी, माझ्या मनी. अवले तू राधाकडे जा आणि तिला सगळं सांग. घेते मी बघतो इकडचं. केदारला कळणार नाही ना? मेहंदीचा त्याला कळलं तर तो गोळ्या गेलीच भीती वाटते मला. अजून रंग ओला. तळव्यावर मेहंदीचा अजून रंग ओला. त्याच्या धमकीची पर्वा नाही मला आता. त्यांनी हे सगळं करून खूप मोठी चूक केली. त्याच्या नाटकाला पासून मी मोठी चूक करणार होतो. राधाचा हाकनाक बळी देणार होतो. पण आता नाही. तू जा राधाकडे आणि सांग तिला सगळं. एक निळे गाणे, एक निळे गाणे. दादा म्हणत होते तेच खरं झालं शेवटी. हात प्रिये हाती ममाला, नव्हे आपल्या. हाती ममाला. तू लगेच राधाकडे जा आणि तिला सगळं सांग. माझ्या मनी प्रीत इकडचं मी हँडल करतो. अरे एवढ्या उलट्या सोलट्या गोष्टी घडल्यात ना, मला काहीच कळत नाही काय करायचं ते. घेते हिंदोला. तळव्यावर मेहंदीचा अजून रंग ओला, अजून रंग ओला. तळव्यावर मेहंदीचा अजून रंग ओला, अजून रंग ओला. वा 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 वा. चल चल आता हळद लावून घ्या. लाव लाव, भरपूर लाव. लावू? हो लाव ना. रंजू, त्यापेक्षा मी तिला लेकवर घेऊन येतो. तू पण तिथंच आहे आणि तू स्वतःच तिला सगळं सांग. ओके? मी काही प्रॉब्लेमच राहणार नाही. ओके? ठीक आहे.